नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बीएड महाविद्यालयातील बीएडच्या सेकंड सेमेस्टरला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय, त्या विषयामधील महिला सक्षमीकरण वुमेन एम्पॉवरमेंट याविषयी माहिती देणार आहे। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. एड.सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण वुमेन एम्पॉवरमेंट। आता या संकल्पनेच्या काही व्याख्या आपण पाहूया। पहिली व्याख्या दिलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघ महिला संस्था। या संयुक्त राष्ट्र महिला संस्थेने जी व्याख्या दिलेली ती पाहूया आपण। महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संपूर्ण सहभाग मिळवून देण्यासाठी आवश्यक संसाधने, संधी आणि हक्क प्रदान करणे होय। ही व्याख्या दिली आहे संयुक्त राष्ट्रसंघ महिला संस्थेने, UN वुमेन ऑर्गनायझेशनने। त्याच्यानंतर दुसरी व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे, पहा। युनेस्कोने स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात समान संधी आणि अधिकार मिळवून देणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय। ही युनेस्कोची व्याख्या आहे। तिसरी व्याख्या राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल कमिशन ऑफ वुमेन इंडिया यांनी दिलेली आहे। महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना आत्मनिर्भर, सक्षम आणि स्वतंत्र बनविण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि संधी उपलब्ध करून देणे होय। त्याच्यानंतरची जी व्याख्या आहे ती पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, रोजगार, संपत्तीवर हक्क, सामाजिक सन्मान आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळवून देणे होय। त्याच्यानंतर महात्मा गांधी यांची व्याख्या, खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांचे स्थान काय आहे ते पहा। विश्व बँक, जागतिक बँक, वर्ल्ड बँकची व्याख्या पहा। स्त्रियांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सक्षम करून त्यांना आपल्या निर्णयांबाबत स्वायत्तता मिळवून देणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय। त्याच्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी शब्दकोशमधील व्याख्या, सामाजिक आणि आर्थिक प्रक्रियेद्वारे महिलांना अधिक अधिकार, स्वायत्तता आणि संधी मिळवून देणे म्हणजेच सक्षमीकरण होय। त्याच्यानंतर प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन, भारतीय अर्थशास्त्रज्ञ, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक हक्क प्राप्त करून देणे ज्यामुळे त्या आत्मनिर्भर बनू शकतात। तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या व्याख्या या सक्षमीकरणाच्या आहेत। थोडासा परिचय पाहूया। स्त्री सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये स्वायत्तता, हक्क, समान संधी आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळवून देणे होय। हे केवळ सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर मानसिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावरही महत्त्वाचे आहे। एक सक्षम स्त्री कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावते। स्त्री सक्षमीकरणालाच महिला सबलीकरण वा महिला सशक्तीकरण असेही म्हटले जाते। आता स्त्री सक्षमीकरणाची गरज काय? तर इतिहासाच्या विविध टप्प्यात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले। शिक्षण, मालकी हक्क, रोजगार, निर्णय प्रक्रियेत सहभाग अशा अनेक बाबतीत त्यांच्यावर बंधने घालण्यात आली। अनेक वर्षे त्या आर्थिकदृष्ट्या अवलंबून होत्या आणि समाजात त्यांना कमी महत्त्व मिळत होते। त्यामुळे स्त्रियांना सक्षम करणे आणि त्यांना समान संधी देणे आवश्यक झाले आहे। आता स्त्री सक्षमीकरणाचे काही घटक आहेत। पहिला घटक आहे शैक्षणिक सक्षमीकरण। शिक्षण हे स्त्री सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे। शिक्षित स्त्री स्वतःचे हक्क ओळखते, आत्मनिर्भर बनते आणि पुढील पिढ्यांना सुद्धा शिक्षण देते। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या जातात। उदाहरणार्थ बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना। त्याच्यानंतर आर्थिक सक्षमीकरण दुसरा घटक, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढते। महिलांचे उद्योग, स्वयंरोजगार, बँकिंग सेवा, बचत गट यासारख्या योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत दिली जाते। महिलांच्या हक्कांसाठी समान वेतन कायदा आणि मातृत्व लाभ कायदा लागू करण्यात आला आहे।
त्याच्यानंतर तिसरं आहे राजकीय सक्षमीकरण. महिलांना राजकीय क्षेत्रात पुढे आणण्यासाठी विविध कायदे व धोरणे राबवली जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्यात आले आहे. संसदेत आणि विधिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक प्रस्तावित आहे आणि ते काही दिवसात लागू होणार आहे. त्याच्यानंतर सामाजिक सक्षमीकरण चौथा घटक. समाजातील रूढी परंपरा आणि विषमतेच्या अडथळ्यांना दूर करून महिलांना स्वतंत्र विचार आणि निर्णय स्वातंत्र्य मिळवून देणे गरजेचे आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कार्यस्थळी लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा यासारख्या कायद्यांमुळे महिलांना सुरक्षितता मिळते. त्याच्यानंतर पाचवा घटक आहे आरोग्य व सुरक्षितता याबाबतचे सक्षमीकरण. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. उदाहरणार्थ जननी सुरक्षा योजना, उज्ज्वला योजना, पोषण, प्रसूती आरोग्य सेवा आणि कुटुंब नियोजनाच्या सुविधा महिलांसाठी महत्त्वाच्या आहेत. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. आता स्त्री सक्षमीकरणाच्या मार्गातील अडथळे कोणते ते पाहू. पहिलं म्हणजे लैंगिक भेदभाव. अनेक ठिकाणी मुलगा मुलगी समान नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शिक्षणाची कमतरता. अजूनही अनेक भागात मुलींना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. आर्थिक परावलंबित्व. महिलांना पुरेशा आर्थिक संधी उपलब्ध होत नाहीत. चौथं सामाजिक रूढी आणि परंपरा. स्त्रियांवरील निर्बंध अजूनही अनेक ठिकाणी दिसून येतात. सुरक्षेचा अभाव. स्त्रियांवरील अत्याचार, छेडछाड, मानवी तस्करी यामुळे त्या सुरक्षित वाटत नाहीत. आता स्त्री सक्षमीकरणासाठी उपाय. नंबर 1 शिक्षणाचा प्रसार करणे. स्त्रियांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे. नंबर 2 कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी. महिलांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे. नंबर 3 आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन. महिलांना व्यवसायासाठी कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान यांची मदत मिळायला हवी. नंबर 4 समान संधी देणे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात. 5वं लैंगिक अत्याचार व हिंसाचार रोखणे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा, कायदे आणि जनजागृती आवश्यक आहे. आता स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्व काय आहे. नंबर 1 कुटुंबाचे आणि समाजाचे भले होते. एक शिक्षित आणि आत्मनिर्भर स्त्री कुटुंबाच्या व समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. जर एक स्त्री शिकली तर त्या ठिकाणी पूर्ण कुटुंब शिकतं असं महात्मा गांधी म्हणाले होते. नंबर 2 आर्थिक प्रगती. महिलांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो. नंबर 3 लोकसंख्येतील संतुलन. महिलांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा दिल्यास जन्मदर आणि बालमृत्यूदर नियंत्रणात राहतो. नंबर 4 समानता आणि न्याय. पुरुष आणि स्त्रियांमध्ये समानता राखल्यास समाज अधिक समताधिष्ठित होतो. उपसंहार. स्त्री सक्षमीकरण हा केवळ महिलांचा प्रश्न नसून तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. महिलांना योग्य शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षा आणि निर्णय स्वातंत्र्य मिळाल्यास देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आज महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे, परंतु अजूनही बराच पल्ला गाठावयाचा आहे. म्हणूनच स्त्री सक्षमीकरण हे केवळ सरकारचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. थोडक्यात महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रात समान हक्क, संधी आणि स्वायत्तता देऊन त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याची प्रक्रिया. हे केवळ व्यक्तिगत विकासासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.